हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अवचित होता भेट तुझी. चला तर मग ऐकूया भाग 8. सगळे फिरायला बाहेर पडले. सगळेच भारी खुश होते. रिचा, ती फुले बघ किती सुंदर आहे. जांभळा रंग, आकारही किती छान आहे. वासही चांगला असावा, रिचा म्हणाली. दोघी पटकन त्या फुलांच्या ताटव्याकडे गेल्या. दोघींनी पटापट ती फुले तोडली. त्याचवेळी शक्तिसिंहाचे लक्ष गेले त्यांच्याकडे आणि तो कडाडला, फेकून द्या ती फुले. नुपूर आणि रिचा त्या आवाजाने दचकल्या. त्या शक्तिसिंहाकडे आश्चर्याने पाहू लागल्या. फुले टाका ती, म्हणत शक्तिसिंह त्या दोघींच्या जवळ पोहोचला. अतिशय विषारी आहे ती फुले. वास नाही ना घेतला? काळजीने त्याने विचारले. नाही, दोघी एकदम म्हणाले. नशीब आमचे, फेका ती फुले आणि आधी हात धुवून घ्या. वास घेतला असता तर 5-10 मिनिटात बेशुद्ध झाला असतात तुम्ही. ओ हॉरिबल, रिचा आणि नुपूरने हातातली फुले चटकन टाकून दिली. दोघी नदीकडे धावल्या. त्यांच्या मागे देवदत्त आणि करणही गेला. दोघींनी खळाळून हात धुतले. देवदत्त म्हणाला, दादासाहेबांनी आधीच सूचना केली होती. त्यांना विचारल्याशिवाय कोणते फूल तोडू नका, कोणतेही फळ खाऊ नका. विसरलात? सॉरी बाबा, यापुढे लक्षात ठेव, नुपूर म्हणाली. थोडा वेळ सृष्टीचा आस्वाद घेतला सर्वांनी. शक्तिसिंह अधूनमधून माहिती देत होता, सूचना करीत होता. आता निघूया परत. कदाचित पाणवठ्यावर इतर प्राणी बघायला मिळते. सगळेजण परतले. माधू रात्रीचा स्वयंपाक करण्यात गुंग होता. अजून अंधार पडायला वेळ होता. लक्षात ठेवून राहा, नक्कीच तुम्हाला प्राणी दिसतील. आपापसात चर्चा करतानाही सर्वांचे लक्ष खाली वळत होते. त्यांना जास्ती प्रतीक्षा करावी लागली नाही. गव्यांचा कळप पाणवठ्यावर येत होता. सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर स्थिरावले. दादासाहेब, केवढा मोठा कळप आहे. गवे कळपांनी राहतात. दादासाहेब, तुम्ही म्हणालात तसे मोठाले गवे आहेत तर. करण म्हणाला, खरोखरी 6-6.5 फूट उंच आणि तेवढेच धिप्पाड गवे होते त्या कळपात. लहानही गवे होते. नेहमीप्रमाणे विशाल त्याच्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातून हे सर्व पाहत होता. शक्तिसिंहाने आपली दुर्बीण देवदत्तला दिली आणि मग प्रत्येकाने त्या दुर्बिणीतून गव्यांना चांगले न्याहाळले. सर्वांनाच तो प्रसंग अगदी वेगळा वाटत होता. जंगलातले वन्यजीवन समक्ष पाहतोय याचा आनंदही होत होता. थोड्या वेळाने गवे निघून गेले. दादासाहेब, आता अंधार पडेल. त्यानंतर आपण काहीच पाहू शकणार नाही. हो, पण आपल्याला त्याच्या काही हालचाली, चित्कार नक्कीच ऐकू येतील. त्यावरूनही लक्षात येते कोणता प्राणी पाणवठ्यावर आलाय. दादासाहेब, यू आर ग्रेट, भारावून करण म्हणाला. शक्तिसिंहाच्या ओठांवर हसू आले. तो म्हणाला, एखाद्या गोष्टीची आवड आणि धाडस असले की सगळं जमून येतं. दादासाहेब, तुमच्यामुळे आम्हाला जंगल समजले. चुकता आहात तुम्ही. अजून तुम्हाला जंगल समजलेले नाही. तुम्ही फक्त वरवरचे थोडेसे ज्ञान मिळवले आहे. जंगल एवढ्या सहजासहजी समजत नाही. जंगलाची स्वतःची एक भाषा असते, एक लिपी असते. ती समजवून घेणे अवघड आहे. त्यासाठी अभ्यासू वृत्ती, सहनशीलता, वेळ, धाडस, चिवटपणा लागतोच लागतो. प्रत्येक वनस्पती ही वैशिष्ट्यपूर्ण असते. काही दुर्मिळ, काही औषधी, विषारी, अगणित पक्षी, त्यांची वैशिष्ट्ये, प्राणी, माती, पाणवठे, बरेच काही समजून घ्यावे लागते. आम्ही कित्येक वर्ष झाली जंगलात फिरतो आहोत, तरीही आम्ही दावा करणार नाही की पूर्ण जंगलाची माहिती झाली आहे, जंगल समजले आहे. मला मोर बघायचे आहेत, मिळतील बघायला? नुपूरने विचारले. मोर पाहायचे तर पहाटेची वेळ सर्वोत्तम. तसे संध्याकाळी रातथाळ्याला एकत्र येणारे मोर पाहता येतात. मोरांची रातथाऱ्याची झाडं ठरलेली असतात आणि इथे जवळच त्यांची रातथाऱ्याची झाडे आहेत. आता रात्री गेलो आपण तर बघायला मिळतील. रात्री नको, पहाटेच बघूया, नुपूर म्हणाले. पहाटेचं जंगल काही वेगळंच असतं. आम्हाला ते खूप आवडतं.
शक्तिसिंह मनापासून म्हणाला. रात्रीचे साधे जेवण जेवून सगळे गप्पा मारायला बसले. दादासाहेब, एखादा प्रसंग सांगा, मजेशीर असलेला. जय म्हणाला. तसे बरेच प्रसंग आहे. प्रत्येक वेळी नवीन काही ना काही जंगलात शिकायला मिळते आणि प्रत्येक वेळी काही ना काही घडतेच घडते. एक गंमत सांगतो. आम्ही मित्र जंगलात आलो होतो. शिकारही चांगली मिळाली होती. माधूने जेवण बनवले. आम्ही इकडे तिकडे करत होतो. माधूही कुठे गेला होता आणि दनादन आवाज येऊ लागला. पटकन लक्षात येईना एवढा मोठा हा कसला आवाज असेल. आवाजाचा कानोसा घेतला तेव्हा लक्षात आले, आम्ही जिथे स्टे केला आहे तेथूनच हा आवाज येतो. आम्ही सगळे धावत गेलो, तेथे गेलो आणि पाहतो तर काय, क्षणभर शक्तिसिंह थांबला. त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. माकडांनी चुलीवर नुसतीच उतरून ठेवलेली जेवणाची भांडी पालथी पाडलेली. सर्व अन्न पाडून आणि आमच्याच तेथे ठेवलेल्या काठ्या घेऊन माकडे त्या भांड्यावर मारित होती, दनादन. पण असे का? रिचाने विचारले. अहो, गरम भांड्यामुळे त्यांना कदाचित भाजले असे, म्हणून रागाने त्यांनी भांडी उलथी पालथी केली होती आणि काठीने बडवत होती. तुम्ही काय केले? काय करणार? माकडांना हुसकवले. चांगला रस्सा भात मटण सगळे मातीत गेले होते. मग काय, माधूने पिठले भात करून वाढले. तेव्हापासून जेवणाची भांडीही जपू लागलो आम्ही. दादासाहेब, पावसाळ्यात मजा येत असेल ना? पावसाळ्यातले जंगल खूप सुंदर आणि तसे धोक्याचेही असते. सुंदरही असते आणि धोक्याचेही म्हणजे? देवदत्तने विचारले. पावसाळ्यात जंगल नाहून धुवून निघालेले असते. संपूर्ण हिरवेगार जंगल खूप सुंदर दिसते. खळाळणारे ओढे, नाले, सुंदर रानफुले, त्यावर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे पाहणे, निसर्गाचे अत्यंत मनोज्ञ रूप पाहता येते. जंगलात पाणी म्हणजे जीवन. पाण्यावर शेवाळ, गवत, पान वनस्पती, छोटे जीव जंतू, प्राणी जन्म घेतात. खरोखरी एखाद्या सुंदर चित्रासारखे जंगल सुंदर दिसते. जंगल धोक्याचेही होते. हाच काळ बहुतेक प्राण्यांच्या समागमनाचा काळ असतो. माझावर आलेले प्राणी बिथरू शकतात. तसेच पक्ष्याच्या विहीचा हंगाम असतो. साधारण जून जुलै या भागात पक्ष्यांची घरटीही खूप आहे. उद्या आपण ती बघूया. शक्तिसिंह बोलायचा थांबला आणि मग दुसरे विषय निघाले. हसणं बोलणं, एकमेकांना चिडवणं सुरू झाले. माधू केव्हा झोपून गेला होता. शक्तिसिंह हाताची घडी घालून त्यावर डोके ठेवून निरभ्र आकाशात पाहत पडलेला होता. त्याला त्याचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी आठवत होते. त्यांच्या बरोबर केलेले आउटिंग आठवत होते. आपण गावाकडे आलो आणि सारे पाठीमागे टाकले. शहरातले मित्रमैत्रिणी कोणाशी संपर्क ठेवला नाही. या 5 वर्षात कोण कुठे गेले असतील, काय करीत असतील. आपले लग्न झाले आणि खरेच आपण आपल्यातच राहिलो. बाहेरचे लागेबांधे तोडलेच आपण. आपल्या जीवनाची चढ उतार चढू लागलो. त्याच चक्रात फिरत राहिलो. काम आणि आपण, आपला चक्रव्यूह. जयचा हा ग्रुप आला. आपण त्यांच्याबरोबर आलो. आता वाटते 5-6 वर्षापूर्वीचे आयुष्य पुन्हा जगतो आहोत. आपल्या मित्रांबरोबर मोकळेपणाने वागत होतो. इथे अजूनही पूर्ण मोकळेपणा आला नाही. कदाचित त्यांच्याबरोबर आपण दादासाहेब आहोत हे विसरू शकलो नाही. तरीही छान वाटते आहे. या 2 मुली त्यांच्याबरोबर नसत्या तर बरे झाले असते. कदाचित आपण मोकळेपणाने वागू शकलो असतो. पुरे, आता झोपूया, रिचा म्हणाली. होय, उद्या पहाटे उठायचे आहे. नुपूरनेही रिचाच्या बोलण्याला साथ दिली. गुड नाईट, स्वीट ड्रीम, करण म्हणाला. स्वीट म्हणजे स्वीट हं, नाहीतरी एखादा प्राणी दिसतील स्वप्नात. देवदत्त म्हणाला. दादासाहेब, तुम्ही थोडा वेळ झोपा, मी जागा राहतो. जय म्हणाला. नको, आम्ही जागे राहतो. सवय आहे आम्हाला. तुम्ही सगळे निश्चिंत झोपा. शक्तिसिंह उठून बसला. सगळे झोपून गेले. शक्तिसिंहाने पहाटे जयला उठवले. जयने सर्वांना उठवले. सर्वांनी पटापटा आवरले आणि ते निघाले. सर्वप्रथम त्यांनी मोर पाहिले. रातथाऱ्याला जमलेले मोर, कित्येक मोर. मोरांना पाहून सर्वांना गंमत वाटत होती.
आता थोड्या वेळाने हे सर्व पाण्यावर जाते. शक्तिसिंहाने सांगितले, आपल्याला आजही पाण्यावर आलेले पक्षी बघायला मिळतील. आदित्यने विचारले, का नाही? जवळच पाणवट आहे, ते मोरही तेथेच जाणार, आपण निघूया. चला, कोरसमध्ये उत्तर मिळाले. शक्तिसिंह जवळ म्हणाला होता पण तसे चालावे लागले बरेच. इथेच थांबा, आवाज नको. समोर बघितले आणि सर्वांनाच आनंद झाला. लहान असलेल्या पाणवठ्यावर बरेच पक्षी जमलेले होते. तऱ्हेतऱ्हेचे आवाज करत तऱ्हेतऱ्हेच्या पक्ष्यांनी गर्दी केलेली होती. समोरचे दृश्य नितांत सुंदर होते. पक्ष्यांनी तो पाणवठा गजबजून गेला होता. पंखांची फळफळ, तुषारांची उधळण, आवाजांचे अवरोह, परस्परामधली सूक्ष्म नाती, त्यांच्या वागण्याच्या नाना तरा, पाणी पिण्याच्या रीती, पक्षी जीवनाची आरभाट रूप त्या पाणवठ्यावर दिसत होती. थोड्याच वेळात मोरही तेथे आले. बराच वेळ तिथे मोडला. निघूया आता? शक्तिसिंहाने विचारले. हो. सर्वजण तेथून निघाले. थोडे पुढे जातात तो समोरून एक मुंगूस धावत गेला. दादासाहेब, पक्ष्यांची घरटी बघायचीत ना? होय तर. जंगलात पक्ष्यांची घरटी सहजासहजी नजरेत पडत नाही. त्यासाठी अनुभव हवा. पक्ष्यांचा मागोवा घेणारी तीक्ष्ण नजर हवी आणि भरपूर चालण्याची तयारी हवी. आमची तयारी आहे, सगळे एकदम म्हणाले. इथे थोड्या अंतरावर एक तळे आहे, तेथे प्रथम जाऊया. थोड्याच वेळात लहानशा तळ्याजवळ सगळे आले. या परिसरात जंगली पानकोंबडी, टिबुकली, शेकोटी, जलकपोर, चांदी बदक असे पान पक्षी दिसतील तुम्हाला. आणि त्यांची घरटीही. काहींची घरटी पाण्यावर तरंगणारी असतात. ते बघा, ते चांदी बदक पक्ष्यांचे पान वनस्पती गोळा करून एकत्र रचून केलेले घरटे. दादासाहेब, घरटे तसे 1.5-2 फूट लांबीचे दिसते. काही घरटी यापेक्षा मोठीही असतात. सारस, कौंच पक्ष्यांचे घरटे बरेच मोठे असते. ते बघा, टिबुकली, या अगदी छोट्या बदकाचे छोटेसे तरंगणारे घरटे. तरंगणारे घरटे मी प्रथमच पाहते, रिचा म्हणाली. आश्चर्य आहे, हे छोटे पक्षी कसे काय अशी पाण्यावर तरंगणारी घरटी बांधतात? यालाच निसर्ग म्हणायचे, देवदत्त म्हणाला. तिकडे तलावाच्या काठावर असलेल्या करंजाच्या झाडावर सुभग पक्षाचे छोटेसे वाटी एवढे घरटे होते. शक्तिसिंहाने सांगितले. सगळ्यांनी ते घरटे पाहिले. हा पक्षी गोड शिट्ट्या मारत जवळच्या दुसऱ्या झाडावरून चोचीतून कोळसटके आणून आपल्या घरट्याला लिंपत होता. इतक्या छोट्याशा पक्षाचे चोचीने बांधलेले सुबक घट्ट विणीचे घरटे पाहून मन थक्क झाले होते सर्वांचे. पुन्हा चालणे सुरू झाले. तो बघा, तो नवरंग पक्षी. निळा, हिरवा, पिवळा, काळा, लाल असे विविध रंग त्याच्या अंगावर असल्याने त्याला नवरंग पक्षी म्हणतात. त्याचे घरट उंच झाडावर फांद्याच्या बेचक्यात अस्ताव्यस्तपणे काटक्या रचून बनवलेले असते. शक्तिसिंह माहिती देत होता. पुढे त्यांना हळद्या पक्षाचे काठ्या व बांबूच्या पानांनी बनवलेले झुल्यासारखे घरटे दिसले. छोट्या निळसर रंगाच्या पक्ष्यांचे सुंदर घरटे शक्तिसिंहाने दाखवले सगळ्यांना. ते वाटीपेक्षा थोडे मोठे उभट होते. त्याच्या बाहेरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे बुरशीचे टिपके होते. ते त्या पक्षाने मुद्दाम लावलेले असतात, वातावरणाशी घरटे एकरूप दिसावे म्हणून. आणखी पुढे गेल्यावर स्वर्गीय नर्तक या सुंदर नावाच्या सुंदर पक्षाचे घरटे शक्तिसिंहाने दाखवले. पांढऱ्या टिपक्यांची नक्षी असलेले होते ते घरटे. त्यातून तो पक्षी बाहेर पडला, अगदी पांढऱ्या शुभ्र रंगाचा, डोके तेवढे काळे, पतंगाच्या शेपटीसारखी पांढरी शेपटी हवेत नाचवत तो छान उडत होता. ते सर्व पाहून सगळेच थक्क झाले होते. विशाल त्याच्या मूव्ही कॅमेराने सर्व काही शूट करीत होता. थोडे पुढे गेल्यानंतर अचानक मोरांचे जोरजोरात ओरडणे, माकडांचे ख्याव ख्याव ओरडणे ऐकू येऊ लागले. शक्तिसिंह सावध झाला. त्याने चटकन सावध केले. स्तब्ध उभे राहा, जवळच वाघ असण्याची शक्यता आहे. वाघ? कशावरून? माकडाचे ओरडणे, पक्ष्यांचे ओरडणे, मोरांचे ओरडणे अचानक वाढले आहे. म्हणजे जवळच वाघ आहे.
मी माझी पिस्तूल स्वरक्षणासाठी तयार ठेवली आहे. तुम्ही हातातल्या काठ्यानेशी तयार राहा. वाघ कुठूनही येईल. शक्तिसिंह हे खूप हळू आवाजात सांगत होता. सगळेजण जाम घाबरले होते. अचानक झालेला बदल आता त्यांच्याही लक्षात आला होता. सगळेजण सभोवती पाहत होते. अंगावर काटा उभा राहिला होता. कुठल्याही क्षणी कुठल्याही दिशेने जंगलाचा राजा दिसणार होता. प्रत्यक्ष वाघ दिसण्यापेक्षाही तो दिसण्यापूर्वीचे ते रहस्यमय वातावरण अतिशय चित्तथरारक झाले होते. नुपूरला स्वतःची धडधड ऐकू येऊ लागली होती. प्रत्येक क्षण जीवघेणा वाटत होता. पुढच्या क्षणी काय घडणार याची भीती प्रत्येकाच्या मनावर दडपण आणत होती. सगळे जाम घाबरले होते. शक्तिसिंहाची तीक्ष्ण नजर सभोवती फिरत होती. प्रत्येक क्षण मोठा वाटत होता. 5-6 मिनिटे गेली आणि समोरच्या झुडपातून वाघ बाहेर आला. तो त्याच्या डौलदार चाली वाघाला समोर बघून नकळत रिचाच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. त्या क्षणी पुढे जाणाऱ्या वाघाने वळून बघितले. तो जागेच थांबला. त्याच्या पिंजलेल्या मिशा, लाल डोळे, साक्षात समोर यमराज असल्याचा भास झाला सर्वांना. रिचा थरथर कापत होती. जयने तिला जवळ घेतले होते. नुपूरही जाम घाबरली होती. काही क्षण तसेच गेले आणि वाघ वळून पुन्हा चालू लागला. 5-10 पावले गेल्यानंतर तो समोरच्या झाडीत घुसला. वाघ दिसेनासा झाला तरी क्षणभर भीषण शांतता राहिली आणि मग सगळ्यांनाच कंठ फुटला. जो तो बोलू लागला. रिचाला चिडवू लागला. रिचा अजूनही थरथरत होती. जयने तिला खाली बसवले. पाणी प्यायला दिले. वाघ पुन्हा आला तर? रिचाने प्रश्न केला. नाही येणार. कशावरून? त्यालाही त्याचा जीव प्यारा असतो. एवढ्या माणसांवर तो हल्ला करणार नाही. म्हणून तर आम्ही तुम्हाला सारख्या सूचना देत आहोत. एकटे दुकटे फिरू नका. ग्रुपमध्येच राहा. शक्तिसिंह म्हणाला. चला आता परतूया. पोटात कावकाव सुरू झाली आहे, विशाल म्हणाला आणि सगळे परतू लागले. येताना सगळे नदीवरून फ्रेश होऊन आले. माधू, वाढ बाबा सगळ्यांना. सगळे चांगलेच भुकेले आहे. जयने माधूला सांगितले. व्हयजी सरकार, आता वाढतो समद्यासने. सगळ्यांची जेवण झाली. जेवून जो तो जागा बघून लवणला. नुपुराने रिचा एका झाडाच्या बुंध्याजवळ झाडाच्या सावलीत येऊन बसला. अजूनही वाघ पाहिल्याचा क्षण त्या विसरू शकत नव्हत्या. त्यांच्या त्याच गप्पा सुरू होत्या. जय तेथे आला. अरे, अजून वाघ पुराणच सुरू आहे. जय, प्राणी संग्रहालयात वाघ पाहणं आणि प्रत्यक्ष जंगलात वाघ पाहणं यात फरक असतो. तो आज अनुभवला. नुपूर म्हणाली. होय रे, माझी तर किंकाळीच बाहेर पडली. रिचा, तू एकटी असताना तुला वाघ दिसला असता तर? जयने हळूच हसून विचारले. तर वाघाने हिला मारो न मारो, ही नुसती त्याला बघूनच ढेड झाली असती. नुपूर हसून म्हणाले. आणि तू? जयने नुपूरला प्रश्न केला. मी पण कदाचित. ए नुपूर, कदाचित नाही, हमखास म्हण. माझ्या आधी तूच ढेर झाली असतीस. रिचा हसत म्हणाली आणि नुपूरने होकारार्थी मान हलवली. जय, आता आपण परतूया. खरी वाट पाहत असते. नुपूर म्हणाली. आईसाहेबांनी जत्रा करून जायला सांगितले आहे, तेव्हा तुम्हाला राहावेच लागेल. अरे पण नो पण बिन. घरी गेल्यावर मी तुझ्या घरी फोन करून कळवतो. खरे सांगू, इथे तुमच्या सगळ्यांबरोबर खूप मजा येते आहे. ही ट्रिप खूप एन्जॉय करते मी. मग तर झाले, तू जत्रा करूनच जा. खरे म्हणजे मला जत्रा बघायची आहे. ये होईना बा. जयला आनंद झाला. घ्या, विश्रांती घ्या. जय निघून गेला. रिचा आणि नुपूर सतरंजीवर लवणल्या आणि थोड्या वेळातच त्यांना छान झोप लागली. दादासाहेब, आता पुढचा प्लॅन काय आहे? अरे, वाघाला बघून तुमच्या लेडीज घाबरल्या, तेव्हा आता जंगलात पुढे जाणे नको. मग काय करूया? इथे थोड्या अंतरावर एक मंदिर आहे, बघायचे? मंदिर या जंगलात? समोरच्या डोंगरावर, शक्तिसिंहाने सांगितले. जाऊया रे, मजा येईल, विशाल म्हणाला. दादासाहेब, जाऊया तेथे, आदित्यने होकार दिला. एक लक्षात घ्या, तेथे वाट खूप अरुंद आहे. तोल सांभाळत काही ठिकाणी जावे लागते, पण देऊळ पाहण्यासारखे आहे.
तेथून जंगलाचे रूपही छान दिसते. मग तर ठरलेच, जाऊया तेथे. वा, कधी निघायचे? उद्या सकाळी. मग आजची संध्याकाळ काय करायचं? आजच निघूया. तेथे पोचायला अंधार होईल. तेथे स्टे करता येणार नाही. देवळात राहता येईल, पण अंधारात वाट नीट दिसली नाही तर? नकोच, आता नको निघायला. उद्या लवकर निघूया. शक्तिसिंहाने सांगून टाकले. त्याला कोणता धोका स्वीकारायचा नव्हता आणि तेच बरोबर होते. नुपूरला जाग आली. तिने पाहिले, संध्याकाळ झाली होती. गार वारे सुटले होते. रिचा अजूनही झोपलेली होती. माधू चूल पेटवित होता. नुपूर उठली. ती माधूजवळ गेली. बाकीचे कुठे गेले सगळे? पवायला. पोहायला? वैजी. केव्हा गेले? कवाच गेल्या ती. आता येत्याल. आम्हाला उठवायचे तरी होते. तुम्हासनी वाईस झोप लागली होती. नुपूरने रिचाला उठवले. बघ ना, आपल्याला सोडून सगळे स्विमिंगला गेले. नुपूरने सांगितले. येऊ दे त्यांना, मग बघू. रिचा म्हणाले. तुम्हासनी चहा देऊ? माधूने विचारले. दे बाबा. माधूने चहा दिला. सोबत बिस्किटे. दोघींनी चहा घेतला. थोड्याच वेळात सगळे परतले. कधी उठलात तुम्ही दोघी? जयने विचारले. थोडा वेळ झाला. पण काय रे, आम्हाला सोडून तुम्ही सगळे स्विमिंगला कसे काय गेला? रिचाने रागावून विचारले. अगं, तुम्हाला दोघींना छान झोप लागली होती. म्हटलं झोपू देत. आदित्य म्हणाला. उठवायचे होते, उठलो असतो आम्ही. सॉरी सॉरी सॉरी, करण म्हणाला. आणि उगाच वाद नको म्हणून बाकीचेही सॉरी म्हणाले. जाऊ दे, माफ केले, पण पुन्हा असे करू नका, रिचा दाबात म्हणाली. आणि सगळ्यांना हसू आले. माधूने सगळ्यांना चहा बिस्किटे दिली. तेवढ्यात शक्तिसिंहही आला. त्याने ससा आणला होता. माधू, आज मस्तपैकी ससा कर, रस्सा कर. वैजी सरकार, सशाचे मटण एकदम मस्त. जय म्हणाला. मलाही आवडते. आदित्य म्हणाला. मी तरी कधी खाल्ले नाही. नुपूर म्हणाली. मी सुद्धा. रिचा, करण म्हणाले. खाऊन तर बघा. जय म्हणाला. माधू त्याच्या कामाला लागला. आता दादासाहेबांनी आदित्यला वाचवले. करण म्हणाला. म्हणजे रे? रिचाने विचारले. अगं, आदित्यच्या बाजूला नदीत अचानक मगर आली. मगरीला पाहून आदित्य भयंकर घाबरला. त्याला आम्ही सगळे ओरडून सांगत होतो, बाजूला हो, इकडे ये, पण तो अगदी दगडाचा झाला होता. मग मगर त्याच्या जवळ येत होती. प्रसंगावधान बघून दादासाहेबांनी आम्हाला काठावर जायला सांगितले आणि ते आदित्यच्या दिशेने गेले. त्याने आदित्यला अक्षरशः ओढून बाजूला आणले. मगरही त्यांच्या मागे जोरात येत होती आणि दादासाहेब आदित्यला घेऊन पुढे. अगदी चित्त थरारक क्षण होते ते. शेवटी आदित्यला प्रथम काठावर ओढून घेतले आम्ही सगळ्यांनी आणि मग दादासाहेब काठावर आले. धूम ठोकली तिथून आम्ही सगळ्यांनी. हॉरिबल, रिचाच्या तोंडून शब्द बाहेर पडले. बापरे, आपण दोघी नव्हतो तेच बरे झाले, नुपूर म्हणाली. आणि मग आदित्यला सगळे चिडवू लागले. त्याची तेव्हाची ऍक्शन करू लागले. प्रत्येक जण आपल्या परीने त्याची टर उडवू लागले. आदित्य आपली तेव्हाची रिॲक्शन बघून हसत होते. त्यानंतर जेवून सगळे गप्पा मारीत बसले आणि मग हळूहळू एक एक जण झोपण्यासाठी उठू लागला. शक्तिसिंह झोपला. थोडा वेळ माधू जागा राहणार होता. माधू बरोबर जयही थोडा वेळ पहारा करणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नुपूरला जाग आली. सगळे झोपले होते. सहज तिचे लक्ष शक्तिसिंह झोपला होता तेथे गेले. त्याची जागा रिकामी होती. कुठे गेला हा एकटा? नुपूरच्या मनात प्रश्न येऊन गेला. आम्हाला सांगत असतो एकटे दुकटे कुठे जाऊ नका, आणि हा मात्र एकटा फिरतोय. ती उठली. तिने इकडे तिकडे सगळीकडे पाहिले. तिने जयला उठवले. जय, उठ. अरे, तुझे ब्रदर कुठे दिसत नाही. दादासाहेब? होय, असतील जवळपास. त्यांची काळजी करू नकोस. अरे पण जय. ओ हो नुपूर, प्लीज तू झोप, मलाही झोपू दे. नुपूरचा नाईलाज झाला. ती तिच्या जागेवर आली, पण तिच्या डोक्यातून शक्तिसिंहचा विषय गेला नाही. ती बसून राहिली. अर्ध्या पाऊण तासाने शक्तिसिंह तेथे आला. त्याने नुपूरला बसलेली पाहिली, पण तो काही बोलला नाही. नुपूरच्या मनात आले, याची काळजी करीत बसलोय आपण एवढा वेळ, पण त्याला त्याचे काही नाही. जाऊ दे, आपण आणखीन थोडा वेळ झोपूया. उजाडायला अजून अवकाश आहे. ती पुन्हा झोपली. शक्तिसिंह मनात विचार करीत होता
ही नुपूर एवढ्या लवकर का उठून बसली होती? तिला काही पाहिजे होते की काही होत होते? आपण विचारायला पाहिजे होते. पण त्या दिवशी झालेल्या भांडणापासून तिच्याबरोबर बोलायची इच्छाच होत नाही. जाऊ दे, काही पाहिजे असेल तर तिने आपल्याला सांगायचे होते. ती काही बोलली नाही तर आपण कशाला एवढा विचार करतो आहोत? त्याने स्वतःच्या मनाची समजूत घातली. थोड्या वेळाने शक्तिसिंहाने जयला उठवले. दादासाहेब, कुठे गेला होतात? मी फ्रेश होऊन आलो. आमची नुपूर तुम्ही इथे नाहीत ते पाहून घाबरली. मला उठवीत होती. मी तिला म्हणालो सुद्धा, दादासाहेबांची काळजी करू नको. बरे बरे, उठ, सगळ्यांना उठव. शक्तिसिंहाला जयचे शब्द आठवत होते. ती तुमची काळजी करीत होती. का, कोण जाणे, पण त्याला बरे वाटले आणि मनातून तो ओशाळला. ती आपली काळजी करीत होती आणि आपण तिला असे बसलेले पाहून देखील एका शब्दाने तिची विचारपूस केली नाही. चुकलेच आपले. सगळे उठले, फ्रेश होण्यासाठी गेले. माधूने चूल पेटवली. त्याने चहाला आंधण ठेवले. थोड्याच वेळात सगळे येऊ लागले. चहा, चिवडा आणि बिस्किटाचा नाश्ता घेऊन पुढे जाण्यासाठी सगळे सज्ज झाले. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.